नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि कोरोना काळातील देशाचा अर्थसंकल्प सादर होत असल्याने प्रत्येकाच्याच काही ना काही अपेक्षा आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आज आपण लघु उद्योजकांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांच्या समोर आता कोणती आव्हाने आहेत याबाबत विविध तज्ञांनी जे विचार मांडले आहेत ते आपण पाहणार आहोत आणि याचाच आढावा न्यूज 18 लोकमतने घेतलाय आणि त्यावरच आधारित आहे आमचा खास कार्यक्रम अर्थ आणि संकल्प. तर अर्थ आणि संकल्प या आमच्या खास कार्यक्रमात सुरुवातीला बघणार आहोत निमा या उद्योजक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी बजेटकडून नेमक्या काय अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. 2021 आणि 22 ह्या वर्षासाठीचं जे बजेट आता शासनाकडनं होऊ घातलेलं आहे, या बजेटमध्ये खऱ्या अर्थाने उद्योजकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. कारण पूर्ण वर्ष वाया गेलेलं आहेत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आता शासनाकडनं प्रत्येक उद्योजकाला खूप साऱ्या अपेक्षा आहेत. त्यामध्ये प्रायोरिटीमध्ये लँड कॉस्ट असेल, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतलं खूप सारं नियोजन असेल आणि एकंदरीतच वाढलेले रेट जे वाढलेले आहेत ते कमी होणं गरजेचं आहे. शासकीय अनेक डॉक्युमेंटेशनचा पार्ट याच्यामध्ये येतो. पण आत्ता जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्ले अँड प्लग म्हणजे स्वतः शासनाची जागा MIDCची त्यावरती ते बांधकाम करणार आणि ते उद्योजकांना देणार. मला वाटतं ह्या गोष्टीचं नक्कीच उद्योजक स्वागत करतील. पण मात्र त्याच्या रेटच्या बाबत परत शंका निर्माण होणार आहेत आणि ते रेट जर आधीच डिक्लेअर झाले तर मला वाटतं उद्योजकांना ताबडतोब त्या ठिकाणी मोठं होण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी नक्कीच आवडेल. दुसरी एक गोष्ट आहे की इंडस्ट्रीला नाशिक जिल्ह्यात पाण्याचा पुरवठा भरपूर आहे, खूप सारा स्कोप आहेत, ॲग्रिकल्चर बेल्ट मोठा आहे आणि हवामान आणि वातावरणही छान आहे. ह्या बेसवरती ॲग्रिकल्चर बेस खूप साऱ्या इंडस्ट्रीला नाशिक जिल्ह्यामध्ये संधी आहे आणि मला वाटतं की शासकीय लेवलला सुद्धा याचे अनेक दाखले आपण त्या ठिकाणी आमच्या निमाच्या मार्फत आम्ही आत्तापर्यंत दिलेत. एकंदरीत सगळी बघता साधारणतः जे काही जिल्हा उद्योग केंद्र आहे त्यामध्ये 12,500 उद्योजकांनी आपले रजिस्ट्रेशन केले. पण SMEच्या बाबतीमध्ये जे धोरण शासनाचं आहे ते थोडंसं शिथिल होणं जास्त गरजेचं आहे. कारण छोटा उद्योजक आहे, त्याला काम करायला खूप साऱ्या अपेक्षा त्याने ठेवून आलेलं आहे. पण मात्र अनेक फायनान्शियल मॅटर, मग लँड कॉस्ट असेल, इलेक्ट्रिकल बिलं असतील किंवा शासकीय अनेक नियोजन असेल, यामध्ये कुठेतरी तो घाबरला जातो आहे आणि एवढं मोठं कर्ज काढून त्याने उद्योग चालवायचा. तर एक हमी त्या ठिकाणी त्याला हवी आहे की कुठेतरी मी जो व्यवसाय करतोय त्याला थोडासा शासनाचा सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. आज एका बाजूला आपण बघतो की ग्लोबली आपण चायनाला काही मटेरियल बॅन करायचं म्हणतोय आणि जर ते बॅन झालं तर तेवढी मोठी रिक्वायरमेंट आहे. आज इलेक्ट्रॉनिक्समध्ये कुठली वस्तू घ्या, त्या वस्तूमध्ये 70 ते 80% चायनाचे पार्ट लावलेले आहेत आणि आज ते जर बंद केले किंवा त्याला आपण बॅन केलं तर त्या प्रॉडक्टमध्ये इनोव्हेशन करायला भारताला खूप मोठी संधी आहे. तर कुंदन हुंडईचे संचालक हितेश चड्ढा यांनी देखील आगामी बजेटबाबत आपले विचार व्यक्त केले आहेत. बघूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. आमची अपेक्षा अशी आहे की गव्हर्नमेंटने जे GST आहे कारवर आणि 2 व्हीलरवर याच्यावर 28% आहे GST, त्याला 18%वर आणायला पाहिजे. आणि जे लक्झरी सेस आहे गाड्यांवर लागतो त्याच्यात काही कमी करायला लागतील. या कमी केल्यावर आमचं असं ओपिनियन आहे की लोकांना गाडी घ्यायला एक कारण भेटेल आणि जेव्हा कारण भेटले याच्यात फक्त ऑटोमोबाईल इंडस्ट्री बूम होणार नाही आहे, याच्याने ऑटोमोबाईल रिलेटेड बाकीचे ॲन्सिलरीज हे सगळे इंडस्ट्री बूम होतील. याच्याने नवीन एम्प्लॉयमेंट्स क्रिएट होतील, याच्याने नवीन अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील मार्केटमध्ये. आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग आज गव्हर्नमेंट करते त्याच्यात जर गव्हर्नमेंटनी वाढ केला, चांगले रोड बनवले तर लोकांकडे अजून कारणं भेटतील गाड्या खरेदी करायला. आणि जे मोबिलिटी आज पाहिजे लोकांना, आज काय झालंय की मला मोबिलिटी पाहिजे, मला माझी फ्रीडम पाहिजे. जे करोना काळात लोकांना त्रास झालेत, जेव्हा मोबिलिटी नव्हती, जेव्हा लॉकडाऊन होते, जेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल नव्हता, ते शॉकमधनं बाहेर निघायला त्यांना आता गाडी परचेस करायला ते अफोर्डेबल करायला पाहिजे, गाडी त्यांच्या बजेटमध्ये बसायला पाहिजे. या जेव्हा गव्हर्नमेंटने टॅक्स रेट्स कमी केले हे इंडस्ट्रीला प्लस साधारण माणसालाही याचा बेनिफिट भेटेल
आणि ज्यांना ते त्रास झाला करोना काळमध्ये ते त्रास कमी होईल पुढच्या असं काही जर वेळ आली त्याच्यात त्यांना त्रास कमी व्हायला पाहिजे आमची विनंती गव्हर्नमेंटला. म्हणून जीएसटीचे रेट कमी करा आणि आमच्या इंडस्ट्रीला सपोर्ट करा. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला रिलेटेड आहेत बॅटरी मॅन्युफॅक्चरर्स, जे स्पेअर पार्ट मॅन्युफॅक्चरर्स आहेत, जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे ॲन्सेसरीज आहे, ग्लास, वायरिंग, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स, जे टायर मॅन्युफॅक्चरर्स आहे, हे सगळे इंडस्ट्रीज आहे, पेंटवाले आहेत, हे सगळे इंडस्ट्रीज रिलेटेड आहेत ऑटोमोबाईल एक इंडस्ट्री बरोबर. या सगळ्यांना ओव्हरऑल बेनिफिट होईल. ओव्हरऑल कम्प्लीट जसे जसे ऑटोमोबाईलची सेल वाढेल तसे तसे त्यांचीही कॅपॅसिटीज युटिलायझेशन होतील आणि एम्प्लॉयमेंट क्रिएट होतील. सर एक कसं आहे ना, याला एक सर्कल म्हणू शकतो, एक कम्प्लीट सर्कल ऑफ इकॉनॉमी जे स्लो झाला होता मॅन्युफॅक्चरिंगमुळे. मागच्या 3 वर्षापासून मॅन्युफॅक्चरिंग स्लो होती. ऑटोमोबाईल स्लो कारण मॅन्युफॅक्चरिंग स्लो झाली, काफी मेजर सेक्टर आहे. आणि ऑटोमोबाईल हे खूप मोठा सेक्टर आहे जे आपल्या इकॉनॉमीला सपोर्ट करतो. हे वाढला, गाड्यांची सेल वाढली तर कम्प्लीट सेक्टर मॅन्युफॅक्चर ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे ना हे वाढेल. तर 2021 मध्ये सादर होणाऱ्या बजेटकडून लघु उद्योजक अभय भोर यांना काय अपेक्षा आहेत बघूया. येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये आम्हाला उद्योजकांना असं वाटते की आपल्या देशामध्ये उद्योगांना ज्या मूलभूत पायाभूत सुविधा पाहिजेत त्या कोणत्याही न मिळता ह्या सुविधा परदेशी उद्योगांना जास्त दिल्या जातात. स्थानिक उद्योगांना विजेचे दर, तिथल्या MIDC मधील मूलभूत गरजा, सुविधा आणि शासन जे केंद्रातर्फे बँकांच्या योजना जाहीर करतात, ह्या योजना छोट्या उद्योजकांना बँकेचे अधिकारी देण्यामध्ये अजिबात रस दाखवत नाही आणि योजना फक्त कागदावर राहतात आणि स्थानिकांपर्यंत ह्या योजना पोहोचत नाही. तरी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये जे नवीन स्टार्टअप उद्योग आहेत, ज्यांनी नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे, अशा उद्योगांना शासकीय वेंडरशिप देण्यामध्ये सरकारने काहीतरी सुविधा केली पाहिजे, जेणेकरून स्थानिक उद्योग इथले उभारले जातील. आणि जो सरकारचा GDPचा दर आहे तो GDPचा दर आतापर्यंत 0.1 पर्यंत गेलेला आहे, परंतु तो वाढेल जर स्थानिक उद्योग जगले तर इथले बेकारीमध्ये परिणाम होईल, बेकारीसुद्धा कमी होईल. आणि ग्रामीण भागामध्ये मेन म्हणजे फूड उद्योगावर त्यांनी क्लस्टर उभारण्यावर भर दिला पाहिजे सरकारने. म्हणजे येणाऱ्या आधुनिक काळामध्ये जे इलेक्ट्रिक वाहनं येणार आहेत आणि ह्या वाहनांना अनुसरून जे उद्योगधंदे नवीन उभे राहणार आहेत, तर जो स्टार्टअप इंडियामध्ये सरकारने प्रोजेक्ट दिलेला आहे, परंतु हा प्रोजेक्ट खालच्या स्तरापर्यंत येत नाही. तर हा जो प्रोजेक्ट आहे किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या छोट्या मोठ्या उद्योगांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी सरकारने एक चौकशी समिती नियमित करावी आणि ह्याप्रमाणे उद्योगांना इथं तग धरेल असं वातावरण निर्माण करावं, अशी आमच्या ह्या अपेक्षा आहे नवीन अर्थसंकल्पाकडे. आणि आता आपण बघणार आहोत चेंबर ऑफ असोसिएशन अँड महाराष्ट्र इंडस्ट्रीज ऑफ ट्रेडचे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांना बजेटबद्दल नेमकं काय वाटतंय बघूयात. राज्यातील व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व मी करतो आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात मी एकच अपेक्षा ठेवेन की GST हा आम्ही मान्य केला. GST येत असताना राज्यात कुठलेही टॅक्स राहायला नको, म्हणून मी सरकारला विनंती करेल की या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील सर्व टॅक्स, त्यात APMC वस्तू सेवा, दुसरं सेवा कर आहे, हे सर्व टॅक्स हे GST मध्ये कन्वर्ट करावे आणि व्यापाऱ्यांना एक सर्व टॅक्स मुक्त करावे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे GST मध्ये अनेक पद्धती क्लिष्ट केलेल्या आहे, त्या खूप सोप्या करण्यात याव्या. कारण राज्यात कुठल्याही व्यापाऱ्यांनी GST भरत असताना त्याच्यावर दुसऱ्या व्यापाऱ्यांनी जर GST भरला नाही तर तो GST भरण्याची जबाबदारी त्या व्यापाऱ्यावर दिलेली आहे. हे अत्यंत अन्यायकारक आहे आणि हे करत असताना सरकारने GST मध्ये खूप सुसूत्रता आणावी, म्हणजे व्यापाऱ्यांना GST भरणं अत्यंत सोपं जाईल. GST जेव्हा भरत असताना GST मध्ये एक प्रावधान त्यांनी असं केलेलं आहे की राज्यात कुणीतरी GST हा भरलाच पाहिजे आणि तो GST आम्ही भरत असताना आम्ही व्यापारी तर बरोबर भरतो, परंतु एखाद्या व्यापाऱ्याने जर तो GST भरला नाही तर तो GST भरण्याची जबाबदारी व्यापाऱ्यावर आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याच्यात कुठंतरी काहीतरी बदल केला पाहिजे की एखाद्या व्यापाऱ्याने GST भरला नाही तर तो GST मी भरावा
आता मला एक तर आत्ताच व्यापारी कसे तरी कॉम्प्युटरच्या जगामध्ये प्रवेश केलेला आहे, कारण आजपर्यंत व्यापाऱ्यांनी वाण्याचं दुकानच चालवलेलं होतं आणि थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे त्याच्यात सुसूत्रता आणली तर व्यापाऱ्यांना एकदम सोपं होणार आहे. तर या सगळ्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणारं हे बजेट असणार आहे का, याचीच उत्सुकता आहे. अर्थ आणि संकल्प या आमच्या खास कार्यक्रमात अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. अर्थ आणि संकल्प या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघूयात कामगार अभ्यासक यशवंत भोसले यांनी या बजेटकडून काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत बघूयात. 2021चं बजेट आपल्या समोर केंद्र सरकार जाहीर करणार आहे. त्या अनुषंगाने कामगारांच्या संदर्भातल्या काही मागण्या आम्ही आपल्या समोर मांडत आहोत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे की कोविडच्या कारणामुळे अनेक ठिकाणी नोकऱ्या लोकांना गमवाव्या लागलेल्या आहेत. त्यामध्ये IT सेक्टर असेल, इंजिनिअरिंग सेक्टर असेल, वेगवेगळ्या खाजगी शासकीय काही ठिकाणी शासकीय ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलेले आहेत आणि अनेक कामगार जे आहेत, कर्मचारी जे आहेत ते देशोधडीला लागलेले आहेत. त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची केंद्र सरकारकडून आम्ही अपेक्षा अशी करू की जे फुल अँड फायनल सेटलमेंट त्यांचे होत आहेत आणि त्यांना जे काही पैसे मिळत आहेत ते जीवनातली शेवटची रक्कम त्यांना मिळणार आहे. ग्रॅज्युटीची असेल किंवा VRSची असेल, या सर्व पैशांवरती मिळणाऱ्या रकमेवर कुठल्याही प्रकारचा केंद्र सरकारने टॅक्स किंवा राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा टॅक्स त्या ठिकाणी लागू नये. तर येणाऱ्या बजेटकडून कामगार नेते अजित अभ्यंकर यांनीही काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. सोबतच काही सूचना देखील त्यांनी केलेल्या आहेत. त्यांच्या अपेक्षा आणि सूचना काय आहेत बघूया. या बजेटमधून सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा जर कुठली असेल तर सरकारने रोजगार वाढण्यासाठी 1 आणि 2 लोकांच्या हातातली खरेदी शक्ती वाढण्यासाठी अतिशय मोठे, प्रभावी आणि मूलभूत उपाय केले पाहिजेत. आता हे 3 शब्द जे वापरले त्याचा अर्थ लक्षात घ्या की रोजगार तसा निर्माण अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी होत असतो, नष्ट होत असतो, हे नेहमीच्या पद्धतीने होणारे काम नाही आहे. कारण करोना काळामुळे आणि त्याचप्रमाणे एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये जी मंदी निर्माण झालेली आहे जागतिक पातळीवरती, त्या सगळ्याचमध्ये एक रोजगाराचा अभाव प्रचंड निर्माण झालेला आहे. आणि रोजगाराच्या अभावामुळे बाजारामध्ये मागणी येत नाही, म्हणजे लोकांचं उत्पन्न नसतं म्हणून मागणी नसते. असा हा सगळा जो काही प्रकार चाललेला आहे अर्थव्यवस्थेमध्ये. सरकारने खरेदी शक्ती लोकांच्या हातातली वाढेल अशा प्रकारचे उपक्रम, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे रोजगार हमीची योजना. तर महात्मा गांधी आपली जी रोजगार हमी योजना आहे ती योजना ही फक्त ग्रामीण भागापुरती आहे. आमची अशी मागणी आहे कामगार क्षेत्राची की शहरी भागामधल्या बेरोजगारांच्यासाठी म्हणून एक रोजगार हमी योजना सुरू करावी. त्याच्यामध्ये शहरी भागातली नागरी विकासाची जी कामं आहेत, विशेषतः नागरी सेवांचा जो प्रश्न आहे, हॉस्पिटलमधल्या सेवा असतील किंवा एकंदर पर्यावरणविषयक सेवा असतील, ग्रीन जॉब ज्याला म्हणतो, ते सरकारच निर्माण करू शकतं. या सगळ्यामध्ये सरकारने एक रोजगार हमी योजना सुरू करावी आणि त्याच्यामधून लोकांच्यात खरेदी शक्ती जाईल आणि रोजगाराचाही प्रश्न त्याच्यामधून काही प्रमाणात सुटू शकेल. हा पहिला मुद्दा आहे. आता दुसरा मुद्दा जो आहे मागणी आणि रोजगाराचा झाला. कामगार विषयक जे कायदे आता सरकारने केलेले आहेत त्याच्यामुळे कंत्राटी कामगार प्रथा सरकारने तशीच ठेवलेली आहे. आता बजेटचा त्याचा डायरेक्ट संबंध नाही आहे मला मान्य आहे, परंतु सरकार अनेकदा अशा कायदेविषयक घोषणा, लेबर लॉज विषयीच्या घोषणासुद्धा बजेट सेशनमध्येच करतं. माझी अशी मागणी आहे सरकारकडे की तुम्ही असं जाहीर करा की कंत्राटी नावाची प्रथा ही येत्या 2 वर्षामध्ये आम्ही पूर्णतः नामशेष करू. कारण त्याचा संबंध बजेटशी असा आहे की कंत्राटी कामगार जेवढे जास्ती तेवढी लोकांच्या हातात जाणारं वेतन कमी, आणि वेतन कमी तेवढा बाजारामध्ये जाणारा मागणीचा जो त्याला आपण हे म्हणतो प्रेशर, हे मागणी लोकांच्या हातातून जी बाजारात तयार होते ती कमी होते आणि याचा परिणाम मंदीवरती होतो. म्हणून सरकारने सुद्धा घोषणा करावी आणि या दोन्हीचा सकारात्मक परिणाम होईल. आणि शेवटची मागणी माझी की करांच्या बाबतीमध्ये स्टॉक मार्केटवरती आज स्टॉक म्हणजे सेन्सेक्स जो आहे तो 40,000वर गेलेला आहे. हा वेडेपणा आहे, हा शुद्ध मूर्खपणा आहे. मूर्खपणा म्हणजे कुठल्या अर्थाने जुगार आहे. प्रत्यक्ष अर्थव्यवस्था तशी वाढत नाही आहे, कंपन्यांचं उत्पादन वाढते, मग कसा काय सेन्सेक्स वाढतो? तर हा जुगार आहे. फायनान्स कॅपिटल ज्याला म्हणतो ते वेड्यासारखं वाढत चाललेलं आहे आणि तिथं जुगारासारखं तिथं गुंतवलं जाते.
सरकारने त्याच्यामधनं किमती वाढतात शेअर्सच्या, त्याचा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेशी शून्य संबंध आहे. आणि म्हणून सरकारने या सट्टेबाजीवरचा जो कर आहे त्याच्यामध्ये जबर वाढ केली पाहिजे आणि त्याच्यामधून सरकार कमीत कमी 2 लाख कोटी रुपये ॲडिशनल उभं करू शकेल की ज्याच्यामधून ही बेरोजगारीची म्हणजे रोजगार हमीची जी योजना आहे ती योजना, नवी योजना जी मी सांगतोय ती सरकारला चालवता येईल. तर येऊ घातलेल्या बजेटची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच आहे आणि बजेट संदर्भातली प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.